नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव निकम, नाशिक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत द्वितीय वर्ष कला मराठी अभ्यास पुस्तक साहित्य रंग सत्र दुसरे 2020 पासून या ललित गद्य संग्रहातील कोरडी भिक्षा हा 5वा लेख आज आपण बघणार आहोत. आणि या लेखाचे लेखक आहेत श्रीनिवास विनायक कुलकर्णी. लेख बघण्यापूर्वी आपण लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा थोडक्यात परिचय बघूया. जन्म 20 नोव्हेंबर 1936. मराठी साहित्यातील महत्त्वाचे ललित लेखक. त्यांचे अनेक ललित लेख मौज आणि सत्यकथा या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. त्यांनी डोह, पाण्याचे पंख, सोन्याचा पिंपळ, कोरडी भिक्षा आदी ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांचं लेखन अनुभवाला कोणतीही मुरड न घालता, वळण न देता त्यांच्या मूलरूपाची, कोवळ्या ताजेपणाची जपणूक करणारे आहे. मीचे वेगळेपण, पंचेंद्रियांना आवाहन करणाऱ्या संवेदना व पंचमहाभूतांचा आविष्कार, भाषिक समृद्धी हे त्यांच्या लेखनाचे खास विशेष आहेत. त्यांच्या डोह, सोन्याचा पिंपळ, कोरडी भिक्षा या ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत. याशिवाय रणजित देसाई पुरस्कार, मृण्मयी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आता आपण बघूया श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित कोरडी भिक्षा हा लेख. रोज माधुकरी मागायची आणि दर रविवारी कोरडी भिक्षा. आश्रमात आम्ही 40 मुलं होतो. कोरड्या भिक्षेसाठी दोघांनी मिळून जायचं असे. अशा 20 जोड्यात शहराचे बहुतेक विभाग मागितले जायचे. कोणी कुठल्या विभागात भिक्षा मागायची, कोणी कुणाबरोबर जायचं हे सेक्रेटरीने ठरवायचं असे. रविवारी सकाळची स्नानसंध्या, स्तोत्रपठण, सूर्यनमस्कार आदी अनिख उरकली की मारुतीसमोरच्या प्राकारात थांबलेल्या मुलांपुढे भिक्षेचं वेळापत्रक सांगितलं जाई. मग प्रत्येकाची धांदल पुढे. आपला जोडीदार मुलगा ठरला असेल त्याच्याबरोबर भिक्षेला जायचं बेत बोलले जात. शिदोरे अ, शिदोरे ब, गावभाग, मारवाड पेठ, राधा एक्सटेन्शन, पंचमुखी मारुती, वखार भाग असे भिक्षा मागायचे विभाग असत. यातले काही विभाग राखीव असत. ते मुलांमधल्या सेक्रेटरी, वाकणीस, कोठीवाला अशा पदाधिकाऱ्यांच्याच वाटणीला आहेत. जुन्या मुलांनाच त्या विभागांची महती माहीत असे. प्रत्येक विभागात किती रोख रक्कम जमते, धान्य किती गोळा होतं याचा एक ठोकताळा असायचा. त्यांच्या जवळपास रक्कम, धान्य मिळायलाच हवं, नाही मिळालं तर भिक्षा मागणाऱ्या मुलांनी कामात अळमटळम केली, भिक्षेची घरं चुकवली असं गृहीत धरून त्यांना परत भिक्षेला पाठवलं जाईल. मात्र भिक्षेला परत जाण्याचा असा अपमानकारक प्रसंग मारवाडपेठ, वखार भाग अशा भागातल्या मुलांवर कधीच यायचा नाही. थोडी घरं मागितली तरी पुरेपूर भिक्षा त्या भागात पदरात पडायची. मारवाडपेठ हा जो भिक्षेचा विभाग होता त्यात गोविंद शोभाराम यांचं घर यायचं. त्यांच्याकडे भिक्षेला उंच जिना चढून जावं लागे. वर दारात जाऊन उभं राहायचं, मनाचा श्लोक म्हणायचा की दारू घडलं जाई आणि आतलं वैभव डोळ्यापुढे उघडे. रंगीत सुंदर फरशा, आरास पाणी भिंती, रेडिओचे सूर, गोरीपाण रूपवाण माणसं. बघता बघता घरातल्या एक म्हाताऱ्या बाई आम्हाला प्रेमाने आत बोलवत, दिवाणखान्यात बसायला सांगत. 5-1 मिनिटात कोणीतरी काम करणारी मुलगी स्टीलच्या 2 मोठ्या ताटल्या घेऊन येई. मागोमाग गार पाण्याची सुरई. ताटल्यात खाण्याचे खूप पदार्थ असत. मालपो नावाचा तुपात निथळणारा गोड पदार्थ असे. रुपेरी वर्ख लावलेल्या बर्फीच्या वड्या असत. बारीक चिमण चाऱ्यासारखी चविष्ट खारी शेव असे आणि हे पोटभर असे. खाऊन झालं की त्या म्हाताऱ्या आजी आम्हाला पुन्हा एक श्लोक म्हणायला सांगत आणि सुपानं आमच्या झोळीत धान्य होतं. पेटीत चकचकीत नाणी टाकत. पांढऱ्या जाड कापडाच्या 2 झोळ्या आमच्याकडे असत. एकानं मोठी एकच झोळी जानवं अडकवल्यासारखी मानेतून डाव्या खांद्यावर ठेवून तिचा झोळ आपल्या उजव्या बाजूला सावरून धरायचा. लहान मूल बसू शकेल एवढा तो झोळ असायचा. या मोठ्या झोळीला पुष्कळ कप्पे असत. मिलो, मका, गहू, डाळ अशा मिळणाऱ्या विविध धान्यांसाठी. जोडीदाराकडं रोख मिळणाऱ्या रकमेसाठी लाकडी पेटी असे, काळ्या रंगाची. तिच्यावर पांढऱ्या रंगात आश्रमाचं नाव. कुलूप लावलेलं. कुलपाला व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीचं सील. पेटीच्या वरच्या खाचेतून देणाऱ्यानं पैसे टाकायचे, आपण पैसे हातात घ्यायचे नाहीत. देणाऱ्याला ते पेटीतच टाकायला सांगायचं. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान अशी वृत्ती बांधवावी अशी आम्हाला शिकवणूक असे. पैशाची पेटी असणाऱ्या मुलाकडंच दुसरी लहान झोळी असे, ती पिठासाठी.
कोणी कसलं कसलं पीठ भिक्षेसाठी वाढायचं, मिलोचं, मक्याचं, गव्हाचं, तांदळाचं, हरभऱ्याच्या डाळीचं, ते सगळं एकत्रच घ्यायचं. न भाजलेल्या भाजणीचं पीठ असते. गिरी सेक्रेटरी होता आणि मी वाकणीस. गिरी माझ्या विचारानं रविवारच्या कोरड्या भिक्षेचं वेळापत्रक तयार करीत असे. मारवाड पेठेत जसं गोविंद शोभारामचं घर, तसं वखार भागात पृथ्वीराज मालू यांचं. त्यांच्याकडेही गळ्यात तुळशीची माळ घालणाऱ्या, अगदी थकलेल्या, धर्माची आवड असलेल्या आजी होत्या. आम्ही त्यांच्याकडे उभं राहून श्लोक म्हटला की त्यांना भारी आनंद व्हायचा. रविवारी त्या शाल पांघरून आमची वाटच पाहत असत. आम्हाला त्या प्रेमाने खाऊ घालायच्या. गोविंद शोभारावांकडे जसं खाणं असे तसंच त्यांच्याकडेही. पण त्यांच्याकडे आणखी एक वेगळी गोष्ट असायची, ती म्हणजे मोहरीच्या तेलात तरंगणारं बाळकैरीचं विलक्षण लोणचं. मालूआजी वाटीतून ते आम्हाला आणून द्यायच्या आणि त्या कैरीच्या लोणच्याच्या आठवणीनं आठवडाभर तोंडाला पाणी सुटत राहायचं. वखार भागातलं आणखी एक विशेष घर आशाराणीचं. मुख्य रस्त्यावर आशाराणींची डेक्कन फार्मसी, लागूनच कन्सल्टिंग डिस्पेन्सरी असा त्यांच्या कुटुंबियांचा व्याप. पाठीमागं त्यांची राहण्याची जागा. मी आणि गिरी त्यांच्याकडे पहिल्यांदाच भिक्षेला गेलो. अंगणभर फुललेली फुलझाडं, रंगीत पानांची अनोळखी शोभेची कितीतरी झाडं, वर जायला गोलाकार हुरमुची रंगाच्या चुनीदार पत्र्यानं झाकलेला लाकडी जिना. आम्ही खाली उभे राहिलो. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगी दासपाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी दास तो धन्य सर्वोत्तमाचा. हा श्लोक मोठ्या आवाजात म्हटला. श्लोकानंतर जय जय रघुवीर समर्थ. अनाथ विद्यार्थी आश्रम हे परवलीचं सूत्र. जिन्यावरलं दार उघडलं गेलं. मोठाच्या मोठा अल्सेशियन कुत्रा आमच्यावर चाल करून भुंकू लागला. मागोमाग गोऱ्या पाण सुंदर पिक्या केसांच्या सुबकपणे पिकलेल्या देखण्याबाई. बेताची उंची, मधोमध भांग पाडलेला, कपाळावर हिरवं गोंदण, कानात टपोऱ्या पाणीदार मोत्यांच्या कुड्या, इरकलीने असलेली, हातात सोन्याची एक पाटली. मंजूळ आवाजात म्हणाल्या, भिवू नका, नवीन दिसता, तो काही करणार नाही तुम्हाला. त्यांनी कुत्र्याला समजावलं. तो गुरगुरत गप्प झाला. आजींनी आम्हाला आत बोलावलं. लहानसा बाक होता, त्यावर बसायला सांगितलं. घराला मंद गार हिरवा रंग दिलेला, अगदी मोजक्या वस्तू मांडलेल्या. इतरत्र दिसायची तशी वस्तूंची गर्दी नव्हती. घरात हवासा वाटणारा कसला गंध भरून राहिलेला. छान वाटत होतं. भिरभिर बघत दिसेल ते नवं मी मनात साठवून घेत होतो. आजींनी आमची नावं विचारली. गावं कुठली, घरी कोण कोण असतं, काय काय करतं, आम्ही काय शिकतो, असं सगळं त्यांनी विचारलं. त्यांनी आम्हाला 2-2 केळी दिली. आम्ही ती भिक्षेच्या झोळीत ठेवू लागलो. आजी म्हणाल्या, ती तुम्ही खायची, खा, कोणी काही म्हणणार नाही. केळी अवीट चवीची होती. आजी म्हणाल्या, सोनकेळी ती, घरची आहेत. त्यांनी आम्हाला भांडं दूध दिलं. आमच्या झोळीत खूप तांदूळ घातले. पेटीत 2 नाणी सरकवली. इतरत्र पोटभर खाण्यापेक्षा त्यांच्याकडल्या दूध केळ्यानं, आजींच्या आवाजानं जीवाला वेगळं समाधान मिळाल्यासारखं वाटलं. गिरीला मी म्हटलं, आपण दर रविवारी या घरी भिक्षेला येऊ. आश्रमात परतल्यावर करोलीकरला मी त्या आजींची गोष्ट सांगितली. करोलीकर आश्रमात अगदी लहानपणापासून राहिलेला. त्याला माहिती खूप असायची. तो म्हणाला, त्या आशाराणींच्या आई चांगल्या आहेत, पण तिथं सरळ वागा, इकडं तिकडं बघू नका, जपून बोला. आम्ही सलग 3 महिने आशाराणींच्याकडे जात होतो. आशाराणींच्या आई एकदा म्हणाल्या, तुमचे उच्चार चांगले आहेत, सुरेलही म्हणता, पण श्लोक तेच का म्हणता? प्रत्येक वेळी नवा श्लोक का पाठ करत नाही? तेवढंच पाठांतर वाढणार नाही का? मी काही बोललो नाही. त्यांचं खरंच होतं. सगळेच मनाचे श्लोक मला पाठ येत होते. अडचण गिरीची होती. तो कुठलीही गोष्ट खूप घोकायचा. तो घोकत असताना त्याच्याजवळ कुणी जाण्याची सोय नव्हती. घोकताना स्वतःच्या जाणव्याला अडकवलेली किल्ली जोरजोरात फिरवण्याची त्याला सवय होती. त्या किल्लीचा प्रसाद पुष्कळांच्या कपाळाला, डोळ्यांना मिळालेला होता. गिरी घोकायचा, पण थोड्याच वेळात ते सगळं विसरायचा. भिक्षेच्या वेळी एखादा श्लोक म्हणताना सुद्धा त्याचं असं व्हायचं, मग त्याचं ते गाडं मला पुढं रेटून न्यावं लागेल. पण गिरी तब्येतीनं दाणगादुणगा. मुलांवर वचक ठेवून त्यांच्याकडनं कामं करून घेण्यात तरबेज. आणि कुठं कशी वेळ मारून न्यायची याचं एक कसलं तरी वेगळं व्यवहारज्ञान त्याच्याकडे होतं. म्हणूनच तो सेक्रेटरी झाला. आशाराणींच्या आई म्हणाल्या, तुम्ही चांगली मुलं दिसता. तुम्हाला एक काम देते, कराल का? रविवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी 2 तास घरी यायचं. तांदूळ निवडून द्यायचे. तुम्हाला थोडे पैसे मिळतील खर्चाला. गिरी म्हणाला, आम्ही येऊ, पण व्यवस्थापकांची परवानगी लागेल. आणि आम्हाला पैसे कसे मिळतील? ते आश्रमात जमा करावे लागतील. गिरीने असं बोलायचं खरं म्हणजे काहीच कारण नव्हतं. आशाराणींच्या घराचा आश्रमाला मोठाच आधार होता. आश्रमातल्या मुलांना त्यांच्याकडचीच औषधं सहाय्य म्हणून मिळत. आशाराणींच्या आई म्हणाल्या, तुम्हाला काम आवडणार असेल तर परवानगीचं मी पाहीन. पैसेही तुम्हालाच मिळतील.
मला वाटलं पैसे नाही मिळाले तरी चालेल, त्यांच्या छान घरात थांबायला मिळेल, त्यांच्याकडली कपाटातली पुस्तकं दिसतील, आजींचा मंजूळ आवाज ऐकायला मिळेल. हे काही कमी आहे? आशा राणींच्या आईने सांगितल्याप्रमाणे आम्ही दुपारी 2:30च्या सुमारास त्यांच्याकडे गेलो. आई म्हणाल्या, तांदूळ चांगले निवडा, थोडे निवडून झाले तरी चालतील. खडे, भातकुटं, जळमटं राहू देऊ नका. दोघांना वेगवेगळी ताटं देते. त्यांच्या आवाजाला एक कनवाळू किनार होती. अगदी बारीक, सुगंधानं घमघमणारे शुभ्र तांदूळ बघून मला त्या कुठल्या कधी न पाहिलेल्या सुगंधी फुलांच्या वाळवलेल्या कळ्याच असाव्यात असं वाटलं. तांदळाचा सुगंध चावत राहावं असं वाटलं. तांदूळ निवडताना चांगलं वाटत होतं. कदाचित एखादा निळसर खडा दिसला की तो उचलून फेकायला मजा वाटायची. आम्ही मन लावून तांदूळ निवडले. आशा राणींच्या आईने सोनेरी काड्यांचा चष्मा लावला आणि त्या आम्ही तांदूळ कसे निवडलेत ते बघू लागल्या. माझे तांदूळ बघून झाल्यावर त्या म्हणाल्या, छान, कसलं कूससुद्धा राहिलं नाही. कुठलंही काम असंच स्वच्छ करायला हवं. तांदळातला खडा वेचता आला तर आपल्यातला कुठलाही दोष तसाच वेचून तुम्हाला फेकता येईल. माझ्या आईसारखंच त्यांचं हे बोलणं चाललं आहे असं मला वाटलं. गिरीने निवडलेले तांदूळ त्यांच्या मनास आले नाहीत. म्हणाल्या, काय रे हे, तांदळात आधी खडे नाहीतच. एखादा आहे तो सुद्धा तू काही टिपला नाहीस. गिरीला ओशाळवाणं वाटलं. आई म्हणाल्या, पुढा काळजीनं बघ, मला आता डोळ्यांना त्रास होतो म्हणून तुम्हाला हे काम सांगायचं. एखादा खडा जरी दाताखाली आला तरी जेवण बिघडतं. एखाद वेळ दाताची कपचीसुद्धा उडते. 3ऱ्या रविवारी आशा राणींच्या आई मला म्हणाल्या, पुढल्या रविवारपासनं तू एकटाच ये. गिरीचं काम त्यांना आवडलेलं नसावं. गिरी मला म्हणाला, तू आईंना सांग तू माझे तांदूळ तपासत जा, पण मला यावं वाटतं. पुढल्या रविवारी सकाळी आम्ही कोरड्या भिक्षेला गेलो. आशा राणींच्या आईने आम्हाला नेहमीप्रमाणे 2-2 सोनकेळी खायला दिली. दूध दिलं, भिक्षा वाढली. मला म्हणाल्या, दुपारी येणार ना रे? मी त्यांना म्हटलं, हो, पण आई, गिरीलाही येऊ दे माझ्याबरोबर. त्याचे तांदूळ निवडून झाले की मी आधी पाहीन. त्यात काही कचरा राहणार नाही. त्या गोड हसल्या. म्हणाल्या, बरं, तू वकिली घेतलीस वाटतं त्याची. दोघंही या, पण तांदळात काही निघालं तर मी तुला धरेन. मी हो म्हटलं. आम्ही त्यांच्या घराच्या दक्षिणेकडच्या बाजूला तांदूळ निवडत बसत होतो. तिथल्या कठड्यावरून एक अनोळखी नाजूक गडद पालवीचं झाड झुकून आत आलेलं होतं. कधी झुळकीबरोबर ती डहाळी हालायची आणि पानं माझ्या गालावरून फिरायची. हुरहुरल्यासारखं वाटायचं. आणखी एक गंमत होती. आम्ही तांदूळ निवडायला बाहेर आलो की लगेच एक कावळा त्या कठड्याजवळच्या डहाळीवर हटकून येऊन बसायचा आणि मधूनच काव काव करायचा. माझी तंद्रा मोडायचा, त्याचा रागही यायचा. कधी त्याला माझ्याशी काही संवाद साधायचा आहे असं वाटायचं. आम्ही तांदूळ निवडत होतो. आशा राणींच्या आई आतून आल्या. म्हणाल्या, तुम्हा दोघात शुद्ध लेखन कुणाचं चांगलं आहे रे? आणि अक्षर? गिरीनं माझ्याकडे बोट दाखवलं. याचं अक्षर आणि शुद्ध लेखन दोन्ही चांगली आहेत. यानं संस्कृत घेतलं आहे आणि तू अर्धमागधी, गिरीने उत्तर दिलं. आई मला म्हणाल्या, हे मला एवढं लिहून दे रे. हे एक संस्कृत स्तोत्र आहे. पुष्कळ वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं लिहून दिलेलं. आता जीर्ण झालं आहे ते. कुठल्या पुस्तकात छापलेलंही दिसत नाही. मला त्यांनी आतल्या खोलीत बोलावलं. शुभ्र कोरा कागद दिला. सुंदर पेन दिलं. लिहायचं लांबलचक टेबल तिथं होतं. व्यवस्थित लावून ठेवलेलं टेबल लॅम्प होता. आशा राणीचं नाव लिहिलेला एक त्रिकोणी लाकडाचा रंगीत तुकडा. त्यावर त्यांची डॉक्टरी पदवीही लिहिलेली. आई म्हणाल्या, तिथं खुर्चीवर बैस आणि लिही. मला त्या खुर्चीवर बसायचा संकोच वाटला. म्हटलं, मी खालीच बसून लिहितो. मी खालीच बसून त्यांना ते स्तोत्र लिहून दिलं. त्यांनी ते पाहिलं, वाचलं. म्हणाल्या, किती रे सुंदर, छापील वाटतं. आणखी आतल्या खोलीत आशा राणी होत्या. त्यांना त्यांनी हाक मारली. लिहिलेलं दाखवलं. आशा राणींना मी पहिल्यांदाच पाहिलं. त्यांनी सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेला, गोरटेली प्रसन्न मुद्रा आणि दंडात सोनेरी पट्ट्याचं घड्याळ बांधलेलं. त्यांना बघून मला आनंद वाटला. त्यांच्याकडे बघताना घाबरलोही. त्या हसल्या. छान आहे म्हणाल्या. माझं त्यांनी नाव विचारलं, काय शिकतो ते विचारलं. आमचं तांदूळ निवडण्याचं काम चांगलं चाललेलं होतं. त्यातून थोडे पैसे मिळायचे. त्यांचा उपयोग व्हायचा. चांगल्या घराशी संबंध असल्याचा आनंद अधिक असायचा. हे आमचं आश्रमातलं शेवटचं वर्ष. तेही झपाट्याने संपत आलेलं. फॉर्म परीक्षा झालेली होती. फॉर्म फी भरण्यासाठी पैसे कुठून तरी जमवणं आवश्यक होतं. गिरी म्हणाला, आपण फॉर्म फीचे पैसे कोणी देत आहे का पाहूया. तो मला काही घरी घेऊन गेला. काही ना काही कारणं ऐकून आम्ही रितेच परत आलो. शेवटी गिरी म्हणाला, आशा राणींच्या आईंना मागू. नको, मी म्हटलं. त्या आपल्याला इतक्या प्रेमानं वागवतात तेवढं पुरे. मूर्ख आहेस, गिरी म्हणाला. आपण आश्रम सोडून गेलो की कोण विचारते आपल्याला? आणि आपण पुन्हा शहरात येतोय तरी कशाला? आलेल्या संधीचा लाभ उठवू.
मला त्याचं पटलं नाही, पण त्यानं माझी मार्कलिस्ट घेतली, माझ्या अक्षराचा नमुना घेतला आणि म्हणाला, चल. एका सकाळीच तो मला आशाराणींच्या घरी घेऊन गेला. आशाराणी डिस्पेन्सरीत गेलेल्या. त्यांच्या आई नुकत्याच देवपूजा उरकून उठलेल्या. डोक्यात त्यांनी एक चाफ्याचं फूल खोवलेलं, त्याचा मंद गंध भोवती भरून राहिलेला. आम्हाला अवेळी पाहून थोड्या थबकल्या. का रे आलात बाळांनो? म्हणाल्या. बसा म्हणाल्या. गिरीनंच बोलण्यात पुढाकार घेतलेला. आमचं आता इथलं वास्तव्य संपत आलं, इत्यादी तो बोलत होता. आता का आलात असं त्यांनी विचारलं. फॉर्म फी भरायची आहे. अजून कुठे पैसे मिळाले नाहीत? गिरी म्हणाला. त्यांनी फॉर्म फीची रक्कम विचारली. त्या आत गेल्या. आपल्या पर्समधून त्यांनी पैसे काढले आणि गिरीच्या हातावर ठेवले. माझ्याकडे त्यांनी बघितलं, गोड हसल्या, म्हणाल्या, तू काही बोललं नाहीस? तुला नकोत का फॉर्मसाठी पैसे? मी नुसतं त्यांच्याकडे पाहिलं, मला बोलवलं नाही. त्यांनी माझ्या हातावरही पैसे ठेवले. आता तांदूळ निवडायला येऊ नका, अभ्यासाला असू दे, चांगले मार्क मिळवा, मोठे व्हा, पुढं कधी आयुष्यात भेटावं वाटलं तर भेटा, असं म्हणाल्या. आम्ही त्यांना वाकून नमस्कार केला. मला गलबलून आलं. आम्ही जिना उतरून खाली आलो. उजव्या हाताला आशाराणीची डिस्पेन्सरी. गिरी मला तिकडे घेऊन निघाला. हे काय आणिक? कुठं? मी विचारलं. तू एक शब्दही बोलू नकोस, नुसता माझ्याबरोबर चल, गिरी म्हणाला. मी मुकाट्यानं गिरी मागून गेलो. पाठीमागलं स्प्रिंगचं दार ढकलून गिरी पुढे गेला. पाठोपाठ मी. आता स्त्रियांची रांग लागलेली. गिरीनं आशाराणींच्या तपासणीच्या रूमवर उभ्या असलेल्या मुलीला काही बाई सांगून आत प्रवेश मिळवला. तो एकटाच आत शिरला. थोड्याच वेळात तो बाहेर आला आणि मला बाई बोलावतायत असं सांगून आत घेऊन गेला. आशाराणी माझे मार्क अक्षर निरखत होत्या. मला बघून म्हणाल्या, हां, तुम्ही आमच्या घरी येत होता तांदूळ निवडायला. माझ्या आईने एक स्तोत्रही लिहून घेतलंय तुझ्या अक्षरात. मी हो म्हटलं. आशाराणींनी टेबलाची बेल वाजवली. एक भरदार रंगाच्या गोरटेल्या नऊवारी नेसलेल्या रसरशीत रूपाच्या बाई आत आल्या. आशाराणी म्हणाल्या, यमुना, बघ ग या मुलांचं अक्षर आणि मार्क्ससुद्धा. या मुलांना फॉर्म फीसाठी एवढे पैसे दे. त्यांनी रक्कम कागदावर लिहून दिली. जा, ती देईल तुम्हाला, म्हणाल्या. आम्ही त्यांच्या केबिनमधून बाहेर पडलो. गिरीच्या या वागण्याचा मला धक्का बसला. आशाराणींच्याकडून फॉर्म फीसाठी पैसे घेतले आणि त्यांच्या आईंच्याकडूनही. दोघींनाही आपण फसवायचं. आशाराणींच्या आईच्या निर्मळपणानं, मायेनं मी भरून गेलेलो होतो. त्यांना काय वाटेल हे कळल्यावर? गिरी म्हणाला, आलं उघडकीला तर येऊ दे, मी तो सगळा विचार केलाय. आशाराणी पुष्कळ विद्यार्थ्यांना अशी फी देतात, ते मला माहिती आहे. मग आपल्याला त्यांनी पैसे दिले तर काय बिघडलं? आणि त्यांच्या आईंनी पैसे दिले ते आपण त्यांच्याकडे काम करत होतो म्हणून. मी म्हटलं, आपण कोणा एकाचे तरी पैसे परत करावेत. गिरी रागवला. तुझ्या या भित्रेपणानं माझं का नुकसान करतोस? त्याचं तत्त्वज्ञान मला कळण्याच्या पलीकडचं होतं. स्वतःच्या खोटेपणानं मला वेढून टाकलं होतं. अस्वस्थपणानं मी दिवस संपत होतो. आशाराणींनी आश्रमाच्या व्यवस्थापकांना कळवलेलं दिसलं नाही. परीक्षा संपल्या. आम्ही आश्रम सोडला. सगळी धाकधूक संपली. आशाराणींचे पैसे परत करावेत असं पुन्हा पुन्हा मनात येत राहिलं. पण त्यांना, त्यांच्या आईंना पुन्हा भेटण्याचं धाडस कधी झालं नाही.